बघा साईज बघा, हे बघा, हे बघा साईज बघा, कसले एक नंबर साईज भेटले बघा. काढा खेकडे लागले आता, हे बघा अजून करून दाखवतो. बघा साईज बघा मित्रांनो, एक नंबर साईज भेटली. अशी खेकडी पाहिजे आम्हाला. एक नंबर साईज अशी भेटले बघा, पूर्ण काला काला आहे. एक नंबर अशी साईज, एक नंबर साईज भेटले. नमस्कार मित्रांनो, मनीष ब्लॉग कोकणी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर आपण गावाला आलो आहोत आणि खूप जागरण वगैरे पण खूप आहे. झोपायला वगैरे आपल्याला गाडीत भेटलं नाही आणि बसायला पण नाही भेटलं. तर आपण आता ना चाललो खेकड्यांना. तर डोळे वगैरे पण तुम्हाला दिसत असतील डोल्यावर वगैरे, अशी खूप झोप असल्यासारखी. तर झोप तेव्हा चांगली लागेल ज्यावेळेस आपण नदीवर अंघोळ बिंगोळ करू, जरा फ्रेश वाटेल. खेकडे वगैरे पण पकडणार आहोत. तर आपण आतड्याच्या सहाय्याने कशी खेकडे पकडतात तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि आपल्या चॅनल कोण नवीन असेल चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर आपण जास्त न वेळ घालवता तुम्हाला मी डायरेक्टली दाखवतो आपण आतडे वगैरे कसे बांधतो आणि आपल्याकडे बांधायची पद्धत कशी आहे. तर डायरेक्ट आपण नदीवरच भेटूया, कारण आपण इथं थांबणार नाही जास्त वेळ, कारण खूप सारे जण खेकड्यांना चाललेत आणि आपल्याला मुंबईला न्यायला खेकडे पाहिजेत. चला तर आपण भेटू डायरेक्ट नदीवरच. तर मित्रांनो बघा आतड्या काढल्यात आपण. आतड्यांना आता कशा बांधायची तर तुम्हाला मी दाखवतो घरी. आतड्यांना कशा गऱ्या बांधतो आपण ते तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो. बघा सूत घेऊया बांधण्यापुरतं. बाबला सूर्य ना जरा हे बघा अशी घ्यायची, अशी गोल गोल राऊंड करायचं. रेडी झाली अशी. काय करायचं आतडे सोबत घेऊया. हां घ्या ना सोबत, घालायला वगैरे उपयोगी येते ना. बघा आपण आतड्या तर सोबत नाही घ्या, लागल्यास आपण हे करू देते. 4-5 गल आहेत ना येथील उपयोगी. तर हे बघा मित्रांनो, असं बाहेर करून घ्यायचं सुताने. कुत्रा अँटी काय नाही तर कुत्रा काय. झाला असता आपला भात. एक टाकली इथे इथे इथे. नाही तो नॉनव्हेज आपलं हे खाणार आहे, आतडे खाणार आहे कोंबडीची. इथे त्याला वाटतं कधी घास मारतं काय माहिती. नाही तसा खाणारच नाही, त्याच्या फोडामध्ये दिलं तरी खाणार नाही तो. जाम गाठ बांधताय. गिरली गिरली बांध काय करावं. गिरली ना का गिरली. गांगुर्ली नाही गरली, आपल्या भाषेमध्ये ती गरली. गोडेगरला गांगुर्ली बोलतो. चला बघा अशी आता गुंडलून घेऊया फटाफट आणि खेकड्यानं जाऊया रफारफ. धावती खेकडे शिंबोरा. रात्री पण जायचं आहे. रात्री पण जायचं आहे शिंबोऱ्यानं. दिवसाची नाही भेटली तर रात्रीची. परत उद्या सकाळी हा परत उद्या मग मुंबई. ह्याच्यावर नाही भेटली तर काढला नगर. किती मिनिटं झाले. 2. बघा भात वगैरे शेती आता लावून झाले सर्वांची ऑल टोटली. बघा पूर्ण लावून झाले अशी. हे बघा इकडे ही, आणि ही वाट आहे आपली. डायरेक्ट नदीवर जायचं आहे वाटेने. आता मी जास्त काही करत नाही, डायरेक्ट आपण नदीवरच भेटूया. तर हे बघा मित्रांनो ही वाट गेली आपली. त्या वाटेने आपल्याला सीधा खाली जायचं आहे आणि डायरेक्ट आपण आता नदीवरच भेटूया, कारण वेळ होईल. पाऊस पण उठलाय बघा. तर मित्रांनो आपण फायनली ना नदीवर आलो. बघू शकते बघा पाणी वगैरे पण भरपूर आहे. पाणी नदीला बघा. तर आपण ना घरी टाकायचं पण खालून सुरुवात करूया कॉर्नरपासून. इकडे भाऊ वगैरे गळ टाकणार आहे त्याच्यातनं. तर ह्याच्यातनं शिंगटा आणि खवली वगैरे सुत्रे वगैरे लागेल इकडं. तर आपण खाली जाऊया गळ टाकायला ना. भरपूर जण आपण कुत्री बित्री पण आपल्यासोबत आहेत. आणि खायला जर आपण काही जेवण वगैरे आलो नाही तर आपण बिस्किट वगैरे आणतात खायला, तर बिस्किट वगैरे खाऊ. चला आता डायरेक्ट खेकडं भेटलं की तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो.
तर कंटिन्यूस राहा मित्रांनो. आपल्याच घरीला एक खेकडा आलं आहे. तर मित्रांनो घरी लावायची ना एक पद्धत आहे. घरी जास्त ना बिलाच्या आतमध्ये नाही लावायची, अशी बाहेर लावायची. पण जेणेकरून जर खेकडा असलं ना तर लगेच जोरात ओढताना आतमध्ये घेऊन जातं. एकदा आतमध्ये खेकडं गेलं ना का मग ते लवकर या मागत नाही. मग ते खूप वेळ लावतं आणि आलं तर येतं ना ते येत नाही. तर शक्य होईल ना तितकं तुम्ही बाहेर घरी लावा. जर लावायची तशी असेल ना डायरेक्ट तर पहिले आतमध्ये लावा. बघा इथे खेकडे येते, मोठंसारखं खेकडं आहे. तुम्हाला झूम करून दाखवते बघा, त्या साईडला बघा इथे काळं काळं दिसतं ना ते खेकडं आहे मित्रांनो. तर मी जाऊन तिथं पण नाही आला तर इथं आपण दुसरीकडे लावलं आहे. ते खेकडे पण आता एकदम हे झालेत, येतात जातात इथं बघू येते काही खुणवतं काहीतरी, दाखवत आलं तर. फायनली बघा आपल्याला 2 खेकडे भेटलेत. हे बघा 2 पकडले. किती भेटतात ते तुम्हाला दाखवीनच. ते बघा इथे पकडलं आपण एक, इथं अडचण होती त्याच्यामुळे ना आपल्याला दाखवायला भेटलं नाही. तर मी पुढे कंटिन्यू दाखवीनच. आणि एक खाली पकडलं त्यांनी. खेकडा भेटला मोहितला मोठा, एक नंबर साईज आहे, दाखवतो तुम्हाला. पाणी बघू शकता, पाणी एकदम डेंजर पाणी आहे. हो एक नंबर आहे बघा, साईज बघू शकते बघा. असं उलटं दाखव, उलटं. एक नंबर साईज भेटले बघा. तर मित्रांनो आपण इथं घरी लावले आहे. म्हणजे खेकडे येतं काय, तर आता सध्या खेकड्यानं लय लेट येत आहेत. कारण खेकडे आहे ना आता शक्यतो चारिंगनाला जाम खेकडे. आता तुम्हाला अशा मोठ्या पाण्याला कमी प्रमाणात खेकडे भेटणार. आणि बारीक बारीक जे झिरप्या वगैरे असतात ज्याला आपण होल म्हणतो, त्यांना खेकडे मोठमोठी भेटणार तुम्हाला आता. कारण आता खेकडं कसं भुकेलेलं असतं ना, तर ते पाण्यामध्ये त्याला खायला तेवढं भेटत नाही. त्यामुळे ते चरिंगण शोधत असतं. चरिंगण म्हणजे ते गवत वगैरे बोला, असं ह्या सर्व गोष्टी ते खात असतं. आणि ज्यावेळेस पाणी कमी होतं, शेवटचा पाऊस पडायला सुरुवात होते ना, त्यावेळेस खेकडे आहेत ना खाली उतरतात, होलानं उतरतात. तर हे बघा खेकडा आलं आहे मोठा. तर मित्रांनो इथं खेकडा आला आहे. हे बघा एक आंगडा तुम्हाला दिसत असेल, व्यवस्थित दिसत नसेल बघा, इथं झूम करतो तुम्हाला. मोठा आहे ते खेकडा. त्याला मी पकडतो आणि केला सांगतो ते धरायला. आणि हे पण पकड आणि काठी पण पकडा. गेलं मोठा आहे, मोठा आहे. गेलाय. खेकडा हाय एवढं मोठं आहे, बारीकच आहे. हे बघा मित्रांनो खेकडा बघा केवढा, त्याला मेहनत बघा काय करायला लागली. जमवून हे बघा खेकडा केवढा आहे आणि किती मेहनत करायला लावला त्यांनी, जाम दमवला आहे. मोठा आहे खेकडा. आपला कॅमेरामॅनला बोलवतो मी, ये लवकर. एक नंबर साईज आहे. हे बघा तुम्हाला उचलून दाखवतो मी. हे बघा, हे बघा साईज बघा, हे बघा, हे बघा साईज बघा, साईज बघा मित्रांनो, साईज बघा. हे बघा, हे बघा, हे बघा साईज बघा, साईज एक नंबर अशी साईज आहे. मित्रांनो पाणी आहे ना एकदम भयंकर पाणी आहे बघा. पाण्याचा फ्लो बघू शकते बघा. मित्रांनो बघू शकते बघा खेकडा बघा कसला आहे, मोठं एक नंबर साईज आहे बघा. हे बघू शकते बघा, हे बघा साईज बघा, हे बघा, हे बघा साईज बघा कसले एक नंबर साईज भेटले बघा. कडाक माल भेटलाय, कडाक.
हे बघा एक नंबर साईज भेटले. इथं घरी लावल्याने इथं पण खेकडा आहे मोठं मोठं म्हणजे मीडियम साईजचं आहे. पण ते मला बघून आतमध्ये गेलं आहे तर येईल की नाही काय माहीत नाही. बघूया आलं तर तुम्हाला दाखवतो मी. आणि मित्रांनो आता मोस्टली खेकडी वगैरे भेटतात ना तर अशी कमी पाण्याला भेटतात. जास्त मोठ्या पाण्याला भेटत नाही खेकडी. विंचित कुठं असलं तर. कारण आता खेकडा कसं चरिंगणाला जास्त प्रमाणात असतं गवत वगैरे खाण्यासाठी. पाणी जास्त आहे तर मित्रांनो पाणी बघू शकते बघा किती प्रेशरने पाणी आहे. तर मित्रांनो आपण आता होल चेंज केलेला आहे. तर त्या आपण जिथे होतो ना तिकडे नाही आलो कारण तिकडे खेकडे लागत होते म्हणून आपण दुसऱ्या साईडला आलो आहे. पाणी वगैरे बघू शकता. आणि पाण्याचं जास्त कसं पाणी प्रेशरने असल्यामुळे आवाज पण व्यवस्थित येणार नाही तुम्हाला. तर आपण असं वर लावून जाऊ इकडं कमी पाण्याला जाऊ कारण जास्त आता खेकडे कमी पाण्याला भेटतील. तर आपल्याला पुढे किती खेकडे भेटतात ते ऑल टोटल तुम्हाला किती भेटतात ते पण दाखवतो पुढे. तर कंटिन्यूच राहा मित्रांनो. हे बघा इथं आपण आता घरी लावले खेकडे लागले आता. हे बघा झूम करून दाखवतो. हे बघितलं ते पण साईज बघा थोडी बारीक थोडी पण मोठी साईज नाही आहे पण ठीक आहे खाण्यासारखी मीडियम साईज आहे घेऊ शकतो आपल्याला. एवढी साईज चालेल तरी आपल्याला. इकडे कसरत बघा काय करावं लागते येण्यासाठी. इकडून आणखी येतोय. तर मित्रांनो खेकडे पकडणं एवढं सोपी बात नाही. भरपूर त्याला कष्ट असतात. बघू शकते बघा किती अडचण आहे. बघा आणखी वगैरे त्या अडचण जाम आहे इकडे. त्या अडचणीतनी खेकडे पकडावं लागतात. तर मित्रांनो खेकडं बघू शकते बघा केवढं मोठं आहे. एक नंबर साईज आहे बघा. गेलं नाही ना. हां नाही एक नंबर साईज बघा. साईज आहे बघू शकता मित्रांनो बघा. असं नको पॉज केला की चालू साईज बघा आहे मित्रांनो. एक नंबर साईज भेटली. अशी खेकडी पाहिजे आम्हाला. तर मित्रांनो इकडं ना कमी पाण्यात इकडे खेकडे लागण्याचे चान्सेस आहेत वरपर्यंत. बघूया आपल्याला किती भेटतात. आणि घनदाट पूर्ण असं जंगल आहे इकडं. इकडे शक्यतो कोण येत नाही. आणि आता ना संध्याकाळ होत आले ना तर पूर्ण अंधेरा असा पडत चालला आहे. तर वरपर्यंत बघूया आपल्याला किती लागत आहेत. 2 तर भेटलेच आपल्याला इकडे. आणि अजून खेकड्यांना कसा टाईम आहे. तर ऑल टोटल किती भेटतात ते दाखवीनच तुम्हाला पुढे. बघा इथं पण खेकडा एक मोठं आतमध्ये गेला आहे. तर आलं का तुम्हाला दाखवतो मी. हे बघा येते खेकडा. जामदार आहे ना जामदार. हे बघा बाहेर घे ना नाही तर नाही येणार ते. एक नंबर साईज आहे. अशी भेटले बघा पूर्ण काला काला आहे. एक नंबर अशी साईज आहे. मित्रांनो इथं पण खेकडा आला आहे. तेवढी साईज आहे. खाण्यालायक आहे बघा. कुठे गेले पर्यंत तरी बांधले. तर मित्रांनो आपले फायनली खेकडे पकडून झालेले आहेत. आणि खेकडे ऑल टोटल तुम्हाला किती भेटले ते मी घरी गेले दाखवतो.
हे बघा ऊन पडलं आता आणि आतमध्ये एवढा अंधार वाटतंय की जेणेकरून 7-8 वाजले असं वाटतंय आणि बाहेर खूप कडक ऊन पडलं आहे. तर डायरेक्ट आपण घरी गेल्यावरच तुम्हाला दाखवतो आपल्याला किती खेकडे भेटलेत. फायनली बघू शकते बघा खेकडे किती भेटलेत आपल्याला आणि सर्व अशी मोठमोठी भेटले साईजची. हे बघा गरीने पकडलेली आपण खेकडी. याच्या खाली पण आहे ते बघा. हे बघा सर्व मोठमोठे आहेत. हे बघा इथं खाली पण आहेत खेकडी. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवर जो कोणी नवीन असेल चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर आपण भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत